मित्रांनो, आपण वारंवार म्हाडा कोकण लॉटरीचे जे काही साईट्स आहेत, प्रत्येक साईटला व्हिजिट करतोय आणि तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील लोकॅलिटी, तेथील आजूबाजूच्या सोयीसुविधा याच्या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत. आणि आज आपण जाणार आहोत मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 327 आणि 328 आणि 329 जो आहे डायघर या ठिकाणी मे उमा रिअल्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांची घरे उपलब्ध केलेली आहेत. विंग ए आणि विंग सी अशा 2 विंग्समध्ये ही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो. तुम्ही आता पाहताय ती आहे विंग ए, जी घरे रेडी टू मूव्ह तयार पोझिशनमध्ये आहेत, जी ताबा देण्यास तयार आहेत. या ठिकाणी 1 BHKची जवळजवळ 18 घरे उपलब्ध आहेत मित्रांनो आणि सी मध्ये 5 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता तुम्ही जे पाहताय तो ए विंग आहे आणि ह्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठीचे 18 घरे आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया मित्रांनो 42.55 ते 49.80 अर्थातच 2 प्रकारची घरे या इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि दोनही प्रकारचे सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्वी आपण एक म्हाडाचा जो काही बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट आहे, डेमो फ्लॅट आहे, तो आपण अगोदर पाहूया आणि त्याच्यानंतर म्हाडाचा 42.55 स्क्वेअर मीटरचा आपण फ्लॅट पाहूया. त्याच्यानंतर 49 म्हणजे 50 स्क्वेअर फीटचा आपण 50 स्क्वेअर मीटरचा फ्लॅट पाहूया आणि त्याच्यानंतर सी इमारतीमध्ये जो काही ॲक्च्युली काम सुरू आहे, म्हणजे ज्याचा कार्पेट एरिया आहे 43.88 त्याचा आपण सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. म्हणजे एकंदरीत 4 प्रकारचे सॅम्पल फ्लॅट आज आपण पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचे जे काही 42.55 स्क्वेअर मीटरचे घरे आहेत त्यांची किंमत आहे मित्रांनो 20,77,400 आणि जी 50 स्क्वेअर मीटरची घरे आहेत त्याची किंमत आहे 24,34,200. म्हणून 2 वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या किमतीची, वेगवेगळ्या एरियाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या घरांची एकूण संख्या 18 आहे मित्रांनो. त्यानंतरचा दुसऱ्या प्रकारचं घर आहे सी विंगमध्ये, त्याचा कार्पेट एरिया 43.80 आणि किंमत आहे 20,80,400 रुपये. अशी 2 प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मी तुम्हाला आता ॲक्च्युअल जो काही तुम्ही बघताय सॅम्पल फ्लॅट बघताय, तो बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट जो बनवलेला आहे डेमो, हाच सेम एरिया असणार आहे मित्रांनो. फक्त इथे आहे की जो किचन आहे, किचनला डबल प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये आणि म्हाडामध्ये सिंगल प्लॅटफॉर्म मिळणार आहे. त्याशिवाय किचनमध्येच बाल्कनी अर्थातच ड्राय एरिया मिळणार आहे. हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये बाल्कनी मिळणार नाही म्हाडाच्या घरांसाठी, म्हणून ही गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करावीशी वाटते. या इमारतीत मित्रांनो 2 लिफ्ट असून एक स्टेअरकेस देण्यात आलेली आहे. म्हणजे एक स्टेअरकेस, 2 लिफ्ट आणि हा पॅसेज आहे. आता आपण ॲक्च्युअल म्हाडाच्या घरांकडे चाललेलो आहोत. म्हाडाची ॲक्च्युअल घरे कशी आहेत, तर प्रत्येक फ्लोअरला जी घरे म्हाडाची आहेत ती आहेत 500 म्हणजे 105, 205, 305, 405, 505 अशी आहेत आणि 106, 107, 207, 307 अशी घरे 306 अशी घरे आहेत. आता हा म्हाडाचा ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ह्याचा कार्पेट एरिया 50 स्क्वेअर मीटरच्या आसपास ही घरे आहेत सगळी टोटल. म्हणजे जास्त फरक नाही दोन्हीमध्ये, फक्त ड्राय एरियाचाच थोडा फरक पडलेला आहे. तर एकंदरीत घरे व्यवस्थित आहेत, पण लोकॅलिटी थोडी मला शिळफाट्यापासून साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावरती हे प्रकल्प आहेत मित्रांनो. आणि ह्याचे वेगवेगळे कनेक्टिव्हिटी, 3 प्रकारच्या कनेक्टिव्हिटी या प्रकल्पाला आपल्याला मिळणार आहेत. जी आता तुम्ही रस्ता बघितला, तुम्ही डोंबिवलीवरनं उमा रिअल्टीज अर्थात डायघरला आलो होतो. आजूबाजूला पहा तुम्ही शिळफाट्याचा डोंगर पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
आता मित्रांनो म्हाडाचा दुसऱ्या प्रकारचा घर जे आहे 306, 106, 206, 306, 406, 506, 606 अशा प्रकारचे घर आहेत. तर तुम्ही हा पण डेमो सॅम्पल फ्लॅट ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट तुम्ही पाहून घ्या. एरिया 50 स्क्वेअर मीटर आहे. पहिला एरिया होता 43 स्क्वेअर मीटर. आता हा 50 स्क्वेअर मीटरचा एरिया तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका ही घरे कशी आहेत आणि तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी अर्ज करा. मी असं नाही म्हणत की तुम्ही अर्ज करणं आवश्यकच आहे. थोडी लोकॅलिटी मला थोडी बाहेरची वाटली. एवढं अजून तिथे सध्या तरी स्कोप नाही, पण भविष्यामध्ये नक्कीच वाढणार आहे. कारण शिळफाटा कल्याण रोडपासून अगदी जवळ म्हणजे तो 500-600 मीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे. फक्त तिथे अजून मधनं कनेक्टिव्हिटी अजून तयार झालेली नाही आहे. एकतर आपल्याला फिरून जावं लागतं किंवा शिवफाट्यावरनं किंवा डोंबिवली करून येताना दोन्हीकडून आपल्याला रस्ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तरी ते पाहू शकता म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो मग एकच साईडला फक्त फ्लॅट जो आहे किचन देण्यात आलेला आहे किंवा प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. साधारणतः लोकॅलिटीचा विचार केला तर मी त्यातून अपकमिंग शिळफाटा हे खूप चांगले डेस्टिनेशन होणार आहे. काटई एरोली टनल होतोय, त्याच्यामुळे शिळफाट्याचं मार्केट येत्या काही दिवसात नक्कीच बदलणार आहे, हे मात्र मी अधोरेखित करेन. येथून म्हणजे तुर्भे स्टेशन असेल, कोपरखैरणे स्टेशन असेल, वाशी स्टेशन असेल, अगदी जवळ आहेत. म्हणजे 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहेत. त्यावेळेस कल्याण डोंबिवली हे स्टेशनसुद्धा 12 ते 15 किलोमीटर 12 ते 14 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. म्हणून एकंदरीत ज्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, रेडी पोझिशन हवं असेल तर नक्कीच इथे ते भरू शकतात. ते सगळं तुमच्या कामावरती डिपेंड आहे मित्रांनो. आता मी सी विंगमधील जो काही म्हाडाचा फ्लॅट तयार होतोय तो फ्लॅट मी तुम्हाला दाखवतोय. सी विंगचं काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. त्याला बराच काळ लागणार आहे, जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष, साधारण 3 वर्ष पकडून त्याला पोझिशनला तुम्हाला लागू शकते त्या ठिकाणी. म्हणून इथे अशा प्रकारचं ॲक्च्युअल साईटवरती हे काम सुरू आहे. फक्त सी विंगचं मी सांगतोय, बाकी ए विंगची सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत. सी विंगसाठी जे काही 5 घरे उपलब्ध आहेत त्याचं मी तिथे तुम्हाला सांगतोय. सध्या मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 2019च्या नंतर जे काही घरे बनवली जाते त्यामध्ये बाल्कनी ही अवॉइड केली जात आहे बिल्डराकडून. या ठिकाणी बाल्कनी दिली गेली, पण ही बाल्कनी राहील याची गॅरंटी नाही आहे. कारण नवीन नियमानुसार जे काही बाल्कनीचा एरिया आहे तो कार्पेटमध्ये इन्क्लूड केला जात आहे आणि बिल्डरांकडून बाल्कनीज ह्या काढल्या जात आहेत. म्हणून एकंदरीत सी विंगला बाल्कनी मिळेल किंवा नाही याची मात्र या ठिकाणी शांतता वाटत आहे.
तुम्ही आता पाहता मित्रांनो, ही दिसते बिल्डिंग ही आहे गार्डियन स्कूल आहे, गार्डियन स्कूल अँड कॉलेज. तिथून हा जो रस्ता दिसतोय, हा रस्ता त्या प्रकल्पाच्या ठिकाणी बनत आहे, अद्यापही तयार नाही आहे. पण हा रस्ता बनल्यानंतर ह्या प्रकल्पाचं मार्केट खूप वेगळं असणार आहे, हे मात्र मी नक्की सांगेन. कारण हा रस्ता एकदम शॉर्टकट आहे. जवळजवळ 700 मीटर अंतरावरती हा प्रकल्प त्या कल्याण शिरफाटा रोडपासून बनत आहे. म्हणून भविष्यामध्ये नक्कीच याला चांगली मागणी येऊ शकते. पण सध्या तरी आपल्याला फिरून जाताना थोडं वेगळ्या रोडने फिरून जावं लागतं. आजूबाजूचे अपकमिंग डेव्हलपमेंट आहे मित्रांनो, अंडर डेव्हलपमेंट हा एरिया आहे. त्याच्यामुळं बरेच प्रकल्प अपकमिंग आहेत. मेट्रो स्टेशन आहे, किंवा नवीन तळोजा कल्याण मेट्रो आहे, किंवा काटई एरोली टनल आहे, किंवा शिवफाट्याचं अपकमिंग डेव्हलपमेंट प्लॅन्स आहे. त्याच्यामुळं नक्कीच पुढील भविष्यामध्ये याला मागणी येणार आहे. पण सध्या तरी ज्यांना अत्यंत गरज आहे, ज्यांचं कामाचं स्वरूप नवी मुंबईत असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी घरी घेऊ शकता. पण तुमचं कामाचं स्वरूप CSTच्या पुढे असेल, तर मात्र तुम्हाला इतर सोर्सेसचा किंवा इतर ठिकाणचा नक्कीच विचार करावा लागेल. एवढंच आहे मित्रांनो, की या ठिकाणी म्हाडाची वेगळी इमारत नाही आहे. तुम्हाला बिल्डरांच्या इमारतीमध्येच ही घरे मिळणार आहेत. त्याशिवाय पोडियम गार्डनचं काम सध्या सुरू आहे. म्हणजे तुमचं जिम असेल किंवा गार्डन असेल, इतर सोयीसुविधा असेल, क्लब हाऊस असेल, क्लब हाऊसचं कामसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहताय. मी त्या पोडियम गार्डनच्या टेरेसवरच आलेलो आहे. इथे त्या पोडियम गार्डनचं सध्या काम सुरू आहे, ज्याला बनायला अजून कालावधी आहे. आणि सी विंगच्या बाजूलाच हे पोडियम गार्डन देण्यात आलेले, जे कंबाईन सर्वांसाठी असणार आहे. म्हणून इतर सोयीसुविधा या प्रकल्पात देण्यात आलेल्या आहेत. आणि ही सी विंग आहे मित्रांनो, सी विंगचं काम अशा प्रकारे या ठिकाणी झालेलं आहे. तर ही होती मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 328, 329 डायगर ठाणे, इमारत क्रमांक ए आणि इमारत क्रमांक सी, मी उमा रिअल्टीज येथील प्रकल्पाचा आढावा, जो आपल्यापर्यंत पोहोचणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.